जीवन कसं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी राजा आहे. विश्वाकर किती सहन केलं राजांनी. थोडा आवाज कमी ठेवा. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या समोर आहे, विश्वाकर्ता आलमगीर बादशाह औरंगजेब संभाजी राजाला विचारतो, आवाज कमी ठेवा. संभाजी राजाला म्हणतोय, औरंग्या तुला मृत्यूची भीती वाटत नाही का? राजांनी हसावं आणि औरंग्याला उत्तर द्यावं, ए औरंग्या, मावळे कधी मृत्यूला घाबरत नाही रे. अरे माझा बाप या हिंदवी स्वराज्य करता जगला आणि या हिंदवी स्वराज्य करता मेला. औरंगजेबाला राग आला. महाराज राजांच्या डोळ्यामध्ये त्यानं सळ्या घातल्या. मी महाराष्ट्राच्या राजाची गोष्ट सांगतोय. जशा सळ्या राजांच्या डोळ्यामध्ये जाव्या, राजांच्या डोळ्याबाहेर यावे, रक्ताच्या चिलकांड्या उडाल्या. माझ्या महाराजांच्या डोळे त्या औरंग्यानं काढले. महाराज काय हाल केले औरंगजेबानं. महाराज औरंगजेबानं दुसरी शिक्षा केली राजांना. संभाळ, बोल, हिंदू धर्म सोडतोस का? संभाजी राजानं सांगितलं, औरंग्या किती मारशील रे या देहाला, किती मारशील. औरंगजेबानं दुसरी शिक्षा केली. माझ्या राजांची जीभ छाटाय सांगितलं. मुकरम, संभाजी जीभ छाट. तो मुकरम खान समोर आला. राजांकडे पाहिलं तसं राजांनी डोळे वटारले. राजांचे डोळे पाहिले आणि मुकरम खान घाबरला. 4 हात पाठीमागे गेला. त्याचं धाडस होईना राजांच्या जिभेला हात लावायचं. तो राक्षसासारखा हसत होता. औरंग्यानं सांगितलं, मुकरम, या संभाचे डोळे काढ, या संभाचे जीभ छाट, या संभाचे हात पाय तोडा. तो मुकरब खान पुढे आला आणि राजांची जीभ धरायला गेला. राजे म्हटलं, ये हसायला लागले माझे राजे, मरणाच्या दारात होते माझे राजे, पण रडले नाही माझे राजे. जीभ धरली, तलवार सरकली, रक्ताची चिलकांडी उडाली. भीमा भामा इंद्रायणीच्या तटावरती रक्ताचा पाट वाहिला. असं वाटत होतं जसं मारुतीरायाची मूर्ती जशी शेंदुरानं माखावी, तसं संभाजी राजांचं शरीर रक्तानं माखलं होतं. एवढं सहन केलं आपल्या राजानं. कुणाकरता सहन केलं? फक्त कीर्तनकाराच्या डोक्यावरचा भगवा फेटा जिवंत राहावा याच्याकरता. हा भगवा फेटा त्यांच्यामुळे जिवंत आहे राजा. हो, जर राजांनी रक्त सांडलं नसतं तर माझ्या माय बहिणीच्या कपाळावर सौभाग्याचं लेणं नसतं. जर राजांना रक्त सांडलं नसतं तर आज माझ्या माय बहिणीच्या माथ्यावर आज हा मायेचा पदर नसता. राजांना रक्त सांडलं नसतं तर आज ही मंदिरं आपल्याला पाहायला मिळाली नसती. राजांना रक्त सांडलं नसतं तर आज आपण कीर्तनामध्ये बसलो नसतो. हे सगळे उपकार राजांचे आहेत. काय दिल्यानं राजांचे उपकार फिटतील? सांगा ना राजा. हो, 18 पगड जातीतल्या सगळ्या मावळ्यांना माझ्या राजानं प्रेम दिलं. सगळे मावळे राजांना गोळा केले आणि राजांच्या मरणाच्या टायमाला तेच मावळे कामाला आले ज्यांनी राजांना जपलं. राजांचा देह त्याच मावळ्यांना गोळा केला आणि भीमा भामा इंद्रायणीच्या तटावरती अग्नी डाग दिला. राजा हो, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांकरता सगळ्यांनी एकदा मोठ्यानं म्हणा. सगळ्यांनी
हात वरती करा, हात, टाळी नका वाजू, हात वरती करा. वा. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पतये हर 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्यांनी आपल्या हिंदू धर्माकरता बलिदान दिलं अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं आळंदीमध्ये मुलांची वारकरी शिक्षण संस्था आहे. जर यदा कदाचित एखाद्याला वाटलं आपला मुलगा शिकावा